आई ना ही टिपिकल आई सारखी वाटायला पाहिजे. म्हणजे एखादी वेणी किंवा आंबाडा. अचानक कुणी समोर आलं तर अय्या तू कधी आलास असं विचारेल. मग लगेच पदराला हात पुसेल, केस नीट करेल. मग आपल्या हातावर एखादा लाडू ठेवेल. आणखी काही खायला प्यायला हवंय का असं विचारेल. आई ही अशीच असायला हवी हो. म्हणजे अगदी माझीच नाही, मुलीची आई सुद्धा अशीच असायला हवी. म्हणजे अगदी नुपूरची आई. तू म्हणतोयस ना तशीच आहे नुपूरची आई. सगळ्यांचं चांगलं होण्यासाठी धडपडणारी. नुपूरनेही तिचेच गुण घेतलेत. तू नुपूरच्या आई वडिलांना भेटलास की तुला कळेल. तू एकदम योग्य माडीवर आलायस. काय? योग्य घरात आलायस. काहीतरी चुकलंय. काय चुकलंय आजी? सगळंच चुकलंय. Hello, gentlemen. How are you? नुपूर, ए नुपूर, अगं तिकडे काय करतेस? बाहेर ये. नको. अगं ये ना. नको आत्या. काय झालं तुला लाजायला? बरं दरवाजा बंद कर. हो का? थांब थांब करते. हा बोल बोल आता काय झालं? बाहेर ये. अगं बाई किती छान दिसतेस. थांब थांब दृष्टी काढते तुझी. जवळ नको येऊ. का? काय झालं? आणि हा ड्रेस कोणी मागवला तुझ्यासाठी? फॅशन डिझायनर येणार आहे ना, म्हणून लता काकूनी मागवलाय खास. पण मागे मागे काय किमतीचं लेबल आहे का? नाही. मग काहीच नाहीये. काहीच नाहीये? अगं काय हे? काहीच नाही. हो ना. हो म्हणजे बरं झालं. पण हा ड्रेस तू घातलास. त्यांनी घातला असता ना तर. त्यांनी म्हणजे? लता बहिणींनी. कशा दिसल्या असत्या त्या. मुलगा आला का? नाही बाई मला काही माहित नाही. मी खाली गेलेच नाहीये. का? नीरज म्हणतो हे असं साधं सुद्धा खाली जायचं नाही. फॅशन करायची मगच खाली जायचं, म्हणून नाही गेले. अगो पण मग तू अशी खाली जाणार आहेस? तेच तर मला कळत नाहीये. काय करू? ए जाऊ का अशीच खाली? नाही नाही हा अजिबात नाही. मी तुला हे असं अजिबात खाली पाठवणार नाही. Are you ready? Sisters of this brother, चलो मेरे साथ. अरे सोड माझा. डोळे बंद कर. डोळे बंद कर. काय झालं? हे सगळं तुझ्या आईमुळे झालेलं आहे. आईमुळे? डोळे बंद कर. हाताची घडी तोंडावर बोट आणि पाठ फिरवत. अजिबात तिच्याकडे बघू नकोस. तू बघू नको त्याच्याकडे. देवा 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 काय चाललंय या घरामध्ये ना खरंच. आईसाहेब तुम्ही सुद्धा? कशी दिसते ग मी? अगं शैला मी तुला विचारते कशी दिसते. नाही म्हणजे ह्या असल्या कपड्यांची सवय नाही ना ग मला. ओ तुम्ही पण ह्या नुपूर साठी ग बाई. नुपूर साठी काय करणार. तो कोणी टेलर येणार आहे ना त्याला असलेच कपडे आवडतायत म्हणे. नीरज सांगत होता मला. पण तुला खरं सांगू का त्या कपड्यात कसं अगदी मोकळं मोकळं वाटतंय. तुम्ही अशा कपड्यां. पण तू का अजून तयार झाली नाहीयेस? अगं जा तू तयार हो की. नाही मी जाते. जा. सॉरी पण तुमचं अख्खं पिंगळे घराणंच असं आहे का? नाही म्हणजे बघा ना एक पंजाब, हे गोवा, एक हरियाणा. फॅशन काय काय चाललंय काय? तुम्ही पिंगळे आहात ना? कोण? कोण कोण म्हणाला आम्ही पिंगळे नाही म्हणून? आम्ही पिंगळेच आहोत. वी आर पिंगळे. अहो मग असे का वागताय?
म्हणजे बघा ना, काहीतरी साधं सरळ, त्यापेक्षा कम्फर्टेबल काहीतरी घाला ना. फॅशन करताना तेच सगळ्यात जास्त महत्वाचं असतं. आला का रे मुलगा? आई या कोण आहेत? बासाहेब या गुजराती आहेत का? काय बोलतोय तो? देशपांडेंच्या नुपूरला बघायला मुलगा आलेला आहे हा बा. हा, म्हणजे आपल्या नुपूरसाठी आलेलं स्थळ ते हेच का? आपल्या आपल्या म्हणजे आपल्या ते एक मिनिट आपल्या म्हणजे काय आहे की लहानपणापासून नुपूर आपल्याकडेच खेळली, आपल्याकडेच वाढली, म्हणून आपल्या नुपूरला येस तुम्हाला सांगतो तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळली हो तिला. तिच्या आई वडिलांनी. अगं म्हणजे आता आई बा साहेब તમે બહુ સારું લાગે એ સાડીમાં. બેસો બેસો. बेसू नाही बाळासाहेब बेसू नाही. मध्ये काही बोलू नका. आता हुला हो करत राहा, नाही तर हातचा मुलगा जाईल. फॅशन डिझायनर आहे पण त्याला सगळा साधेपणाच आवडतो. आता कोण आलंय? इंग्रज नसला म्हणजे मिळवलं. सूर्यकांत पिंगळे, दरवाजा उघड. विजय पिंगळे. अगं वहिनी पिंगळे उघडता का दार? आई बाळासाहेब पिंगळे दरवाजा उघडता का? कसं काय? दुसऱ्याचा दरवाजा आपण कसा उघडायचा? ओ दॅट्स राईट. मी उघडतो. जाय. असं मध्ये काय करता? कोण हाय कोण तुम्ही? मी सिद्धार्थ पिंगळे, आपलं मी सिद्धार्थ चांदेकर. मुलगी बघायला आलोय. तुम्ही कोण आहात? मी या घरातली बाई, मधू नाव आहे माझं. तुम्ही या घरातल्या आहात? थँक गॉड, या घरातलं कोणीतरी आहे इकडे. काय कोणीतरी म्हणजे काय म्हणताय तुम्ही? असं काय बडबडताय हो? हे सगळे आमच्याच घरातली माणसं आहेत. हे काय आमच्याच घरातली माणसं आहेत हे. हा हे दादा तुम्ही, बाय बाय भाऊ तुम्ही सुद्धा. आता ग बाया, वहिनी तुम्ही काय आणि ही बाई कोण आहे? एक सेकंड, हे या घरातलेच आहेत म्हणजे? घरातल्या सारखेच ना, म्हणून म्हणते ती ना. येस मधू, आम्ही शेजारी पिंगळे. विसरलेस? आठव देशपांड्यांचा टॉवर, त्यांचे शेजारी पिंगळे, मी पिंगळे, हा पिंगळे, ही पण पिंगळे, आणि त्या बासाहेब पिंगळे, सगळे पिंगळे. सगळे पिंगळे आहेत बरं का. म्हणजे ह्या पिंगळे सगळे आमच्या घरात आले. एक सेकंड, काय चाललंय काय? अरे मला मुलगी बघायची आहे. खूपच साधी मुलगी आहे. आणि आज ड्रेस पण एकदम सिंपल घातलाय तिने. आम्ही फॅशन करतो, ती नाही. हो ना वहिनी? येस. तुम्ही बसा ना. मी पाणी आणते. हो, हे तुमचं घर आहे का? स्वतःचं घर असल्यासारखे वावरताय तुम्ही सगळे. शेजार धर्मन. विजू चल चला सेठ आलो, बसो ना. या ये. काय? अगं या मुलाला मॉड मुलगी नकोय. अगं पण तो फॅशन डिझायनर आहे ना. हो ग, पण त्याला घरात असलं काही नकोय. त्याला कशी साधी भोळी मराठमोळी मुलगी हवी. अरे हे रुबेत युनिक डिझाईन सारखं का घातलंयस तू? जीज तुम्हाला आवडतं ना. मग मगाशी जो मुलगा आला होता तो ड्रेस घेऊन, तो ड्रेस कोणासाठी होता? नुपूरसाठी? नाही, माझ्यासाठी मागवला होता.